शिवछत्रपतींच्या तलवारीचा वारसा आणि महाराष्ट्राच्या भूमीचा अभिमान, या दोन्हीच्या धगधगत्या परंपरेतून एक नेता उभा राहिला, ज्याने भविष्याला नवा आकार दिला. पाहिला देवीच्या परंपरेसारखा शांत प्रकाश, विश्वासाच्या सावलीतून स्वप्नांना आकार देणारा, जिला त्यांनी स्पर्श केला ती माती पावन झाली, आज त्या वारशाचा वहणारा नाव. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सरपंच मंगेश साबळे हे पराभूत झाले. 1150 मतांनी मंगेश साबळे यांचा पराभव झाला. पण मात्र या पराभवामुळे खचून न जाता मंगेश साबळे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ज्या ज्या मतदारांनी मंगेश साबळे यांना मतदान केलं आहे त्यांच्या दारामध्ये पुन्हा एकदा मंगेश साबळे पोहोचले आणि त्यांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं, त्यांचे धन्यवाद व्यक्त केले, कारण की त्यांनी मतदारांनी मंगेश साबळेंना भरघोस असं मताधिक्य दिलं होतं. पण मात्र काही मताधिक्य कमी पडल्यामुळं मंगेश साबळे यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. अनेक जण म्हणू लागले धनशक्ती पुढं मंगेश साबळे यांची शक्ती कमी पडली, पैशा पुढं काम करणारा माणूस हरला, अशा वेगवेगळ्या कमेंट सोशल मीडियावर चालू झाल्या. पण मात्र मंगेश साबळे यांनी आतापर्यंत केलेले जे आंदोलन होते ते आंदोलन स्वतःसाठी केलेले नसून गावकऱ्यांसाठी केले होते, कष्टकऱ्यांसाठी केले होते, शेतकऱ्यांसाठी केले होते, विद्यार्थ्यांसाठी केले होते. आणि मंगेश साबळे यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांना त्याचा फायदा सुद्धा झाला होता. मंगेश साबळे यांच्या गावातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे जे काही विहिरीचे प्रश्न होते, गायगोट्याचे प्रश्न होते, रस्त्याचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, विजेचे प्रश्न होते, हे सगळे प्रश्न मंगेश साबळे यांनी सोडून दाखवले होते आणि त्यांच्या गावचा विकास सुद्धा करून दाखवला होता. पण मात्र तरी सुद्धा काम करणाऱ्या व्यक्तीचा पराभव झाल्यामुळं पैसा जिंकला आणि माणूस हरला, अशाच पोस्ट सोशल मीडियावर आता चालू झालेल्या आहेत. पण मात्र या पराभवामुळं खचून न जाता किंवा मी हरलो म्हणून घरी न बसता मंगेश साबळे पुन्हा त्याच जोमाना उठले आहेत आणि मतदारसंघातील त्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते अनेक मतदारांच्या भेटी घेत आहेत आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. मंगेश साबळे हे जर अपक्ष लढले असते किंवा पक्षामध्ये लढले असते तर ते निवडून आले असते नसते आले, हे जर तरचे प्रश्न आहेत ते सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात, त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा, मोठा सपोर्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतो. परंतु सोशल मीडियावर मिळणारा जो पाठिंबा आहे तो प्रत्यक्षात मिळत नसल्यामुळं मंगेश साबळे यांचा पराभव होतो. मंगेश साबळे यांनी या अगोदर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांना 1.5 लाखापेक्षा जास्त मतदान सुद्धा मिळालं होतं. मग ज्या व्यक्तीला लोकसभा निवडणुकीमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त मतदान मिळतं, आमदारकीच्या याच्यामध्ये सुद्धा तो रेसमध्ये असतो, आमदार सुद्धा होईल अशी अपेक्षा मतदारसंघातले लोक ठेवतात आणि तेवढी ताकद सुद्धा मंगेश साबळे ठेवतात. मग असा व्यक्ती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कसं काय हरतो असाच प्रश्न अनेकांना पडतो. पण मात्र मतदारांनी दिलेला जो कौल आहे तो कौल मंगेश साबळे यांनी मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा ते आता मैदानात उतरलेले आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा काही धक्कादायक निकाल लागला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.